आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती घोडेगाव आयोजित 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन घोडेगाव येथे पंचायत समिती कार्यालयासमोरील क्रांतीस्तंभाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीमध्ये आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा करून उपस्थित होते। ही रॅली अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लक्ष्मीबाई चौक मार्गे वनमाला मंगल कार्यालय येथे सभेमध्ये रूपांतर झाली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरपाड गाव तालुका आंबेगाव येथील लोकनियुक्त सरपंच सोमा दाते हे होते। पुणे जिल्हा मातृशक्तीचे प्रमुख स्वागताध्यक्ष उमाताई मते या लाभल्या, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संजय दाभाडे सर यांनी आदिवासी समाजासमोर असलेली आव्हाने यावर आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या। तसेच दुसरे वक्ते डॉक्टर विलास गवारी यांनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर त्यांनी दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी समाजाच्या क्रांतिकारकांचे योगदान विस्तृतपणे मांडले। या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती आंबेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे विष्णू काका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवीदास दरेकर, अनेक आदिवासी गावचे सरपंच आणि समाज बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी कष्ट घेतले। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। तुम्ही अतिशय जोशपूर्ण पद्धतीने आपल्या समाजासमोरचे सगळे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी लोकांपर्यंत जागृती करण्याचा प्रयत्न केला। अतिशय चांगले काम तुमच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून होत आहे। आज आदिवासी दिन, त्याचप्रमाणे ऑगस्ट क्रांती दिन, दोन्ही दिवस आपण एकत्रितपणे साजरे करतोय। देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सगळ्या क्रांतिकारकांना, हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या कृतज्ञता म्हणून त्यांना आठवणं, त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याचं स्मरण करणं, त्यांच्यापासून देशप्रेमाची प्रेरणा घेणं आणि या देशासाठी आपण काय करू शकतो का, किंवा आपण काय त्याच्यामध्ये आपलं काही ना काही सहभाग असला पाहिजे ही प्रेरणा घेणं, हे आजच्या दिवसाचं महत्वाचं काम त्या ठिकाणी आहे। 1942 साली ऑगस्ट क्रांतीला जळगावच्या चळवळीला सुरुवात झाली, ती आजच्या दिवसापासून त्या ठिकाणी सुरुवात झाली, मुंबईपासून सुरुवात झाली आणि सर्व नेत्यांना अटक केल्याच्या नंतर देखील नेतृत्व करायला कोणीही समाजामध्ये नेता उरलेला नसताना देखील ती चळवळ यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवण्याचं काम सगळ्या भारतातील जनतेनं त्या ठिकाणी केलं, सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी केलं। त्यांना आपण मनापासून या ठिकाणी अभिवादन करूया। आज जागतिक आदिवासी दिन हा देखील आपण 9 ऑगस्ट या ठिकाणी साजरा करतो। या जगामध्ये सगळ्यात आधी पासून त्या ठिकाणी वास्तव्य करणारे, निसर्गाच्या सगळ्यात जवळ असणारे, पर्यावरणाची काळजी करणारे, सगळ्या जलस्रोतांचं चांगल्या पद्धतीने संवर्धन करणारे आणि आपल्या जीवनमान हे निसर्गाशी एकरूप करून आतापर्यंत आयुष्य करणारे हा सगळा जो समाज आहे, याला आदिवासी समाज म्हणून आपण सर्वजण ओळखतो। त्या समाजाचं देखील आज गुणगौरव, त्याची कृतज्ञता त्यांनी आजच्यासाठी ठेवलेलं हे निसर्ग, पर्यावरण, हवामान या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस मी संपूर्ण समाजाच्या प्रती आज ही कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो। अनेक भाषणं या ठिकाणी झालेली आहेत, अनेक लोक तुम्ही या ठिकाणी सकाळपासून भाषणं ऐकतायत, त्याच्यामुळे बरेच लोक त्या ठिकाणी कंटाळले जाऊन अध्यक्षांना देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं। मी अधिक काही आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही, परंतु निश्चितच मगाचं एक वाक्य होतं की विकासाचा सर्वात जास्त त्रास, विकासाचा सर्वात जास्त त्याग हा निश्चित आपल्या सर्व दुर्गम भागातील लोकांना, आदिवासी लोकांना त्या ठिकाणी सहन करावा लागतो। धरणं बांधायची म्हटलं तर ती डोंगर दऱ्यात बांधली जातात। डोंगर दऱ्यात राहणारा माणूस हा आदिवासी समाजाचा बहुसंख्य समाज हा आदिवासी समाज त्या ठिकाणी असतो। त्यामुळे पाण्याचा मूळ स्रोत आहे तो जर आपण पाहिला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणावर ह्या सगळ्या लोकांना विस्थापित करावा लागतो। त्या ठिकाणी जाऊन त्याचं पुनर्वसन होतं, काही ठिकाणी पुनर्वसन चांगल्या पद्धतीने होतं, काही ठिकाणी होत नाही। परंतु धरणाची गरज, पाण्याची गरज माणसाची जशी जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे तशी सगळ्यांनाच त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या सगळ्या त्यागातूनच शेवटी या सगळ्या समाजाची, शेतीची असेल, बाकीच्या सगळ्या अन्नधान्याची प्रगती ही तुमच्या सगळ्यांच्या त्यागातून त्या ठिकाणी चाललेली आहे। याही बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस त्या ठिकाणी आहे। मी आता अख्ख्या जगाचा किंवा आपल्या देशाचा मी पूर्ण त्याचा तुमच्या इतका अभ्यास केलेला नाही, परंतु आपल्या तालुक्यापुरतं, आपल्या भागापुरतं जर पाहिलं
तर साधारणतः कुकळीची 5 धरणं, चासकामांचं 1 धरण अशा स्वरूपाने ही सगळी जी धरणं आहेत ही आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरातल्या आदिवासी भागाच्या ठिकाणी बांधली गेलेली आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राची शिल्पकार म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातो, त्यांच्या हस्ते येडगावच्या धरणाचं पूजन, भूमिपूजन त्या ठिकाणी केलं होतं. आणि त्यावेळेला देखील या सगळ्या तिथल्या काही मंडळींनी आम्हाला विस्थापित व्हायचं नाही, आम्हाला उचलून जायचं नाही म्हणून त्यांचं पूजेचं ताट त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. परंतु कालांतराने त्यांच्या सगळ्यांची समजूत काढल्याच्या नंतर, त्यांना सगळा प्रकल्प समजून सांगितल्याच्या नंतर, हे गरजेचं कसं आहे समजून सांगितल्याच्या नंतर सगळ्यांची सहमती त्याच्यावर झाली आणि 78 साली आपल्या देखील धरणाचं भूमिपूजन आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं. परंतु आपल्याला माहिती आहे की अनेक सिंचन प्रकल्प महाराष्ट्रामध्ये रंगवण्याचे काम ते सुरुवातीपासून त्या ठिकाणी होत असतं आणि हे धरण पूर्ण होता होता जवळपास 95 साल त्या ठिकाणी उजाडलं. 91-92 पासून आपले आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, बोरमाळे साहेब, प्रकाशराव घोलप ह्या सगळ्या मंडळींनी त्या काळापासून थोडेसे साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करून 95 साली हे आपल्या धरणाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. आदरणीय आणि ह्या त्याच्यामुळं या तालुक्याचा इतिहास चेहरामोहरा बदलण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि या सगळ्याचं पाठीमागं तुमच्या सगळ्या लोकांचा त्याग आहे हे याची जाणीव आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी आतापर्यंतच्या राजकारणात सतत त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणूनच त्यांच्या प्रती, तुमच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम आणि तुमचाही त्यांच्यावर असलेला विश्वास हा आज तागायत त्या ठिकाणी अबाधित आणि अखंड राहिलेला आहे. कारण आपल्या या सगळ्या आदिवासी भागाच्या त्यागामुळं आपल्याला खाली सगळे बाकीच्या समाजाला त्या ठिकाणी न्याय देता आला, त्यांची आर्थिक प्रगती त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळं हे पुनर्वसन देखील चांगल्या पद्धतीनं व्हावं याचा प्रयत्न सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केला. आणि मला वाटतंय एक जवळपास आता काही प्रश्न तुमच्यामध्ये शिल्लक असतील नाही असं नाही, परंतु 99% या पुनर्वसनाचं काम हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाले अशी धारणा माझ्यासारख्या त्याच्यात थोडीफार माहिती असलेल्या माणसाची त्या ठिकाणी आहे. आज आपण पाहतो की आदिवासी असेल, दलित असेल, आरक्षणाबद्दल असेल की मागाशी त्यांनी जसं तुम्ही व्याख्यात्याने सांगितलं की हे आरक्षण म्हणजे आम्हाला फुकट मिळालेली गोष्ट असं बऱ्याच बाकीच्या समाजाचं म्हणणं त्या ठिकाणी असतं किंवा दृष्टिकोन त्या ठिकाणी असतो की तुमच्या सगळ्या मुलांना 65% प्रवेश मिळतो, आमच्या 90% प्रवेश मिळत नाही. परंतु याच्या पाठीमागं या सगळ्या दलित असेल, आदिवासी असेल या समाजाने आतापर्यंत केलेला त्याग, त्यांच्यावर आतापर्यंत झालेली अन्याय, या सगळ्याला न्याय द्यायची भूमिका ही आरक्षणाच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. मी सहज काल पुस्तक वाचत होतो, ज्यावेळेला आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी निघाला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा जी समिती त्या ठिकाणी तयार करण्यात आली किंवा जे 46 साली मंत्रिमंडळ त्या ठिकाणी तयार करण्यात आलं त्याची यादी पंडित नेहरू घेऊन महात्मा गांधींकडे गेले. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नव्हतं, कारण बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसच्या पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून कधी निवडून आले नाही, तर दुसऱ्या एका पक्षाचे उमेदवार म्हणून, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते. तो भाग, ज्या भागातून ते निवडून आले तो भाग फाळणीच्या वेळेला बांगलादेशमध्ये गेला, त्यांचं सदस्यत्व ऑटोमॅटिक रद्द झालं, त्याचे सदस्य राहिले नाहीत आणि त्या समितीवर त्यांना घ्यावं अशी महात्मा गांधींची इच्छा होती. खरं तर बऱ्याच ठिकाणी असं लिहिलं जातं की महात्मा गांधी त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद होते, परंतु त्या महात्मा गांधींनी त्यावेळेला सांगितलं की घटनेची सर्वात जास्त माहिती आणि सर्वात चांगला अभ्यास असणारा आपल्या भारताचा कुठला कायदेतज्ञ असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांना पक्षाचा असो किंवा नसो त्यांना त्या घटना समितीमध्ये घेणं गरजेचं आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेला असताना देखील त्यांना त्या घटना समितीमध्ये घेण्याचं आणि कायदाबद्दल करण्याचं काम महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनी त्या काळात त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या घटनेला आपल्या सर्वांना एक सर्वसमावेशक अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी मिळाली. आज हे सगळे थोर महापुरुष आहेत, यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचा अपप्रचार त्या ठिकाणी केला जातो. काल परवा आपण महात्मा गांधींच्या बद्दलचं काहीतरी ऐकलं, महात्मा फुलेंच्या बद्दलचं ऐकलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण ऐकतो, पंडित नेहरू तर हा एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक चेष्टेचा विषय करण्याचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी करतायत आणि मग त्या दोन कुठल्या तरी नेत्यांचं भांडण होतं अशा स्वरूपाचं दाखवण्याचं काम ही सगळी मंडळी आपापल्या भाषणातून लेखातून करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. परंतु या सगळ्या थोर मंडळींनी अखंड भारताचा आणि संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा, या पिसलेल्या अन्याय झालेल्या सगळ्या समाजाचा उद्धार कसा होईल अशाच पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. ज्यांचा काही सहभाग नव्हता अशी लोक आता त्याच्यामध्ये आपला मतमतांतर करण्याचा आणि मतभेद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. या सगळ्या लोकांपासून आणि समाजामध्ये दुही पसरवणाऱ्या, समाजामध्ये असंतोष पेरणाऱ्या किंवा समाजामध्ये चुकीची माहिती सांगून समाजाला भरकटणाऱ्या लोकांपासून आपल्या सगळ्या सुशिक्षित मंडळींनी, तरुणांनी त्याच्यामधून आपलं लक्ष त्या ठिकाणी घेतलं पाहिजे.
आणि हा प्रश्न फक्त आदिवासी समाजापुरता नाही, सगळ्या समाजातल्या तरुण सहकार्यांना माझी विनंती आहे की कुठलीही गोष्ट कळल्याच्या नंतर त्याच्यावर आपण आपला अभ्यास ती गोष्ट आपल्या शहाणपणाच्या विचाराच्या त्याच्यावर तारकावर त्या ठिकाणी घासून पुसून त्याच्यामध्ये ती काही गोष्ट सत्य आहे की नाही त्याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आज आपण हे सगळं वातावरण त्या ठिकाणी असताना मणिपूरच्या घटनेचा उल्लेख आपण सर्वांनी या ठिकाणी केला. एक अतिशय लाजिरवाणी किळसवाणी घटना, भारताला आपली मान शर्मेंना खाली घालायला लावणारी घटना मणिपूरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी घडली आणि त्याच्यावर तिथल्या सरकारनं किंवा केंद्र सरकारनं काही पावलं न उचलता त्याच्यामध्ये जवळपास 2 महिन्याच्या मध्ये काही कारवाई त्या ठिकाणी केली नाही. त्याच्याच वरती चर्चा करावी म्हणून सगळ्या पक्षांनी आज अविश्वास ठराव त्या ठिकाणी आणला आणि 3 दिवस अविश्वासाच्या माध्यमातून त्याच्यावर चर्चा करण्याचं काम संसदेमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. शेवटी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जरी त्याचा अधिकारासाठी त्याने आंदोलन करत असेल, चळवळ करत असेल, तरी देखील त्याला दुसऱ्या समाजाला इजा करण्याचा किंवा आपले हक्क मिळवताना दुसऱ्याचे हक्क देखील लाभत राहतील याची जाणीव माणसाला त्या ठिकाणी असली पाहिजे. ते त्याचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. हे जरी आता थोडेसे जरा वरच्या लेवलचे प्रश्न झाले तरी आज आम्ही आमच्या परिसरापुरतं जर आपण पाहिलं तर निश्चित आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आदिवासी भागामध्ये वेगळ्या आणि खालच्या भागामध्ये वेगळ्या असं आपल्याला कधी त्या ठिकाणी जाणवणार नाही. आपण जर बाहेरून आलेल्या सगळ्या लोकांना मी विनंती करतो, आपण जर त्या ठिकाणी फिरायला गेलात किंवा वरती पाहून आलात तर औद्योगापर्यंत जो रस्ता आहे तसाच रस्ता आमच्या नाकागावपर्यंत आहे, तसाच रस्ता खाली केंदूरपर्यंत देखील आहे. ही कुठल्याही प्रकारचा दुजाभाव विकासाच्या बाबतीमध्ये करायचा नाही, उलट टाकतच काम या परिसरामध्ये जास्तच करण्याची भूमिका ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांची नेहमी त्या ठिकाणी राहिली. आदिवासी भागातील तरुणांना आमचा भीमाशंकर कारखाना असेल, शरद बँक असेल, जाणीवपूर्वक आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये आपण त्याच्यामध्ये आरक्षणाच्या पलीकडे काही करू शकत नाही, परंतु या सगळ्या संस्थांमध्ये कुठं आरक्षण नसतं. या सगळ्या संस्थांमध्ये काम करताना जाणीवपूर्वक त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे रोजगार उपलब्ध करून द्यायचं काम, त्याच्यामध्ये प्राधान्यानं आदिवासी लोकांना घ्यायचं काम किंवा धोरण हे आदरणीय साहेबांचं नेहमी त्या ठिकाणी राहिलेलं आहे. शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे यासारख्या किंवा कोणत्याही योजना यासारख्या महाराष्ट्राला दिशादर्शन देणारं काम आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंच पहिलं घडलं नाही. ज्या गोष्टींचा शोध त्या गोष्टी